एका लहानशा गावात शांत, साधं पण संघर्षाने भरलेलं जीवन जगणाऱ्या एका कुटुंबाची ही कथा आहे. या कुटुंबात जन्माला आला एक असा मुलगा, ज्याने संपूर्ण जगाला दाखवून दिलं की देव कुठेही असू शकतो आणि प्रत्येकामध्ये असतो. त्या मुलाचं नाव होतं संत ज्ञानेश्वर. लहानपणीच त्याच्या आयुष्यात दुःखाचं वादळ आलं. त्याचे वडील संन्यास घेतले, पण काही काळानंतर ते पुन्हा संसारात परत आले. समाजाने हे स्वीकारलं नाही. नियम मोडलेत, धर्मभ्रष्ट आहात असं म्हणत त्यांना आणि त्यांच्या मुलांना समाजातून बाहेर काढलं. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही 4 भावंड लहान वयातच अपमान, भूक आणि एकटेपणा सहन करत होती. पण त्यांच्यात काहीतरी वेगळं होतं. एक शांतता, एक शक्ती. ज्ञानेश्वर कधीही तक्रार करत नसे. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच एक वेगळीच शांती दिसायची. जणू त्याला सगळं कळत होतं. जणू तो सामान्य मुलगा नव्हताच. निवृत्तीनाथांनी त्याला अध्यात्म शिकवलं. ध्यान काय असतं, आत्मा काय असतो, जीवनाचा खरा अर्थ काय असतो, हे सगळं त्याला लहान वयातच समजलं. आणि मग सुरू झाला त्याचा आध्यात्मिक प्रवास. गावातील लोक सुरुवातीला त्याला नाकारत होते, पण हळूहळू त्याच्या बोलण्यात, त्याच्या विचारांमध्ये एक वेगळं तेज दिसू लागलं. लोक त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले. एक दिवस गावात एक मोठा पंडित आला. त्याला स्वतःच्या ज्ञानाचा खूप अभिमान होता. त्याने ज्ञानेश्वराला आव्हान दिलं, जर तू संत आहेस तर काहीतरी चमत्कार करून दाखव. सगळे लोक जमले. वातावरणात ताण निर्माण झाला. ज्ञानेश्वर शांतपणे पुढे गेला. त्याच्या नजरेत अजिबात भीती नव्हती. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्याची नजर एका जुन्या मृत भिंतीवर गेली. तो म्हणाला, जर देव सर्वत्र आहे तर या भिंतीमध्येही आहे. लोक हसू लागले. भिंत कशी चालेल, ते म्हणाले. पण पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून सगळे थक्क झाले. ती भिंत हलू लागली, हळूहळू पुढे सरकू लागली. जणू ती जिवंत झाली होती. लोकांचे डोळे विस्फारले. पंडितचा अभिमान एका क्षणात संपला. तो ज्ञानेश्वराच्या चरणी पडला. पण ज्ञानेश्वर मात्र शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता, फक्त प्रेम आणि नम्रता होती. त्याने कधीही चमत्कारासाठी चमत्कार केला नाही. त्याचा उद्देश फक्त एकच होता, लोकांना सत्य दाखवणं, प्रेम शिकवणं. यानंतर त्याने भगवद्गीतेचं ज्ञान मराठीत सांगायला सुरुवात केली, साध्या सोप्या भाषेत, जेणेकरून प्रत्येक सामान्य माणसाला समजेल. अशा प्रकारे निर्माण झाली ज्ञानेश्वरी. हा ग्रंथ फक्त शब्दांचा नव्हता, तो जीवनाचा मार्ग होता. आजही लाखो लोक त्यातून प्रेरणा घेतात. पण इतकं मोठं कार्य करूनही ज्ञानेश्वर खूप साधा राहिला. त्याला प्रसिद्धी नको होती. त्याला फक्त लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणायचा होता. वय फक्त 21 वर्ष. पण त्याने एक मोठा निर्णय घेतला. माझं कार्य पूर्ण झालं आहे, तो म्हणाला. सगळे लोक हादरले. तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका, ते विनवू लागले. पण ज्ञानेश्वर शांत होता. त्याला माहित होतं की त्याचा आत्मा अमर आहे. तो समाधीत बसला, ध्यानात गेला आणि हळूहळू त्याचं शरीर स्थिर झालं. त्या दिवशी एक शरीर थांबलं, पण एक विचार अमर झाला. आजही लोक त्याचं नाव घेतात. ज्ञानोबा माऊली त्याची कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण शांत राहून प्रेम आणि ज्ञानाने जग बदलू शकतो. जर तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर या कथेतून प्रेरणा घ्या, कारण देव तुमच्यातही आहे, फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे. ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा, ज्ञानेश्वर माऊली.